नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे शहरात निर्घृण खुनाची हत्या उघडकीस आली असून यामध्ये एका प्रसिद्ध वकिलाच्या पत्नीनं पतीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. पूनम दिनेश मून असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला वकील संजय सावंत यांची सेक्रेटरी म्हणून काम करत होती. मात्र सावंत यांची पत्नी स्वाती हिला या महिलेवर संशय होता. या महिलेचे आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याचं स्वातीला वाटायचं आणि याच रागातून स्वातीनं पती संजय आणि आपल्या अल्पवयीन मुलीला सोबत घेत पतीच्या कार्यालयातील पूनमीचे हातपाय बांधून बेदम मारहाण करत धारदार हत्यारांनी तिचा खून केला व पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून ठेवला. मात्र यापूर्वीच चंदननगर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून पोलिसांनी संजय व स्वाती यांना अटक करत अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतलंय. तर काय आहे घटनाक्रम हा? मी क्राईम सीन कसं तुम्ही शोधून काढला? आरोपींना 6 तासात कसं पकडलं? नेमकं कारण काय? चंदननगर पोलीस स्टेशन CR नंबर 161/26 BNS कलम 103(1), 61(2), 35 ॲट्रॉसिटी ऍक्ट, कलम 32 VA हा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. फिर्यादीनामे दिनेश उद्धवराव मून, राहणार गणेशनगर येरवडा, आणि त्याची पत्नी नामे पूनम दिनेश मून हिचं ॲडव्होकेट संजय सावंत याच्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून ॲडव्होकेट सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांची मुलगी यांनी कट कारस्थान रचून त्याच्या पत्नीचा खून केला अशी आपल्याकडे फिर्याद दाखल झाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आमचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब, जॉईंट CP साहेब शर्मा साहेब, ACP झोन 7 श्री मुंडे साहेब, माननीय ACP सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास सुरू केला. तसेच ACP मुळीक साहेब हे क्राईम ब्रँचचे यांचे पण तपास पथक आरोपीचा शोध घेत होते. अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या. तांत्रिक विश्लेषण करून त्या आरोपींना आम्ही 6 तासाच्या आत ताब्यात घेतलेलं आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास ACP नूतन पवार मॅडम करत आहे. आज ह्या आरोपींना कोर्टात सादर केले असता त्यांचं 22 तारखेपर्यंत रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि अधिक तपास आम्ही करत आहोत. काय कारण काय असं मोडस ऑपरेंडी काय तुम्ही? त्यांनी प्लॅनिंग करून ह्या 3 आरोपींनी प्लॅनिंग करून ह्या महिलेला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यांनी कोयत्याच्या आणि याच्या साह्याने बॅटीच्या साह्याने त्यांना वार करून त्यांना त्याचा खून केलेला आहे. सध्या ती कामाला होती का तिथं? कामाला होती तिथे ती. कारण काय सांगितलं मी याच्यातनं रागातनं मी याचा सहभाग कसा आहे तिच्या नावावर? ती स्वाती पॉलिटिकली पण हे आहे ना, ॲडव्होकेट संजय सावंत यांचा सहभाग कसा? त्याच्यामध्ये यांनी पूर्ण प्लॅनिंग करून हा खून केलेला आहे. त्यामुळे आपण कटकारस्थांचं कलम 102 पण लावलेलं आहे आणि अधिक तपास आमचा सुरू आहे. ते पुण्यात नव्हते असं समजतंय ॲडव्होकेट संजय सावंत. त्याविषयी आम्ही त्याचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा तपास करत आहोत. दुसरं सर, पोत्यात मृतदेह बांधून ठेवला होता. आरोपींचा प्रयत्न होता की बॉडी डिस्पोज करण्याचा, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळं आणि त्यांचा तो प्रयत्न फसला. काही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, याच्यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही. आमचा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिन्ही आरोपी अटकेत. त्याच्यामध्ये एक आरोपी जुएनएल असल्यामुळं त्यांना जुएनएल कोर्टात हजर केलेलं आहे. तर मृतदेह दोरीनं बांधून ठेवला होता, बॅटनं किंवा आणखी काय काय हत्यार वापरलं मारण्यासाठी, मर्डर करण्यासाठी? कारण सर मल्टिपल इंजुरी आहेत, त्याच्यामुळं मृत्यू झालेला आहे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.